brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. उद्धव ठाकरे आज येणार आहे आणि सहभागी होण्यासाठी. व्हेरी गुड. मुहूर्त आजचा मुहूर्त आहे. तिकडे 707 दिवस किंवा जेवढा वेळ अधिवेशन चालेल तो काळ त्यांनी यायला पाहिजे. त्यांच्यावर जबाबदारी, त्यांचं कर्तव्य आहे ते. मेहरबानी नाही की काही ठेकेदार ब्लॅकलिस्टच केले पाहिजे, काही अधिकाऱ्यांचा बंदोबस्तच केला पाहिजे, नाहीतर हे काही सुधारणार नाही. चांगली गोष्ट आहे. आम्ही तेच सांगत होतो पूर्वीपासून, आणि हा फॉर्म्युला ठरला आपल्याकडून. मला कळतंय हे सगळीकडेच झालं पाहिजे. नुसतं महानगरपालिका नाही, त्यानंतर जिल्हा परिषदा पण आहेत. जे आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, तर सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे. माझ्यासारख्या कार्यकर्ता अतिशय आनंदी आहे किंवा समाधानी आहे जर हा निर्णय झाला असेल तर. पण अनेक ठिकाणी कुठेतरी अजूनही वेगळं काही धुसफूस चालू असल्याची देखील चर्चा आहे. अनेक ठिकाणी ती जी राजकीय गणित आहे ती बसणार नाहीत. नवी मुंबईत प्रामुख्याने सांगायचं झालं बघा, तुम्ही आता ठरवू नका, नेते ठरवू दे. नेते जे ठरवतील ते सगळ्यांना मान्य करावं लागतं. ही आता फक्त चर्चा आहे. चर्चेचा आउटपुट काय आहे हे जेव्हा नेते बसतील त्याच्यावरती ते सोडवतील ना हा विषय. हे जे काही कोडं असेल तुम्ही म्हणताय कुठे कुठे काही ठिकाणी, तर ते नेते बसून ठरवतील. उद्धव ठाकरे आज येणार आहे अधिवेशनात सहभागी होण्यासाठी. व्हेरी गुड. मुहूर्त आजचा मुहूर्त आहे. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या आमदार असल्यावर यावंच लागणार. पण आपण 707 दिवस काय येत नाही हा प्रश्न पण आहेच ना. आपल्यावर जबाबदारी आहे. MLC हे वरचा हाऊस आहे. सगळे विचारवंत म्हणतात तिकडे बसतात, तर आपण एकच दिवस येऊन काय साध्य होणार आहे. त्या हाऊसमधून जो आउटपुट निघाला पाहिजे सदस्यांकडून, सन्माननीय उद्धवजी तिकडे 707 दिवस किंवा जेवढा वेळ अधिवेशन चालेल तो काळ त्यांनी यायला पाहिजे. त्यांच्यावर जबाबदारी, त्यांचं कर्तव्य आहे ते. मेहरबानी नाही. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात आज विशेष चर्चा ही 193 होणार आहे. 293 293 जवळपास 31,000 कोटींचं जे पॅकेज जाहीर केलं, मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. अनेक ठिकाणी ही परिस्थिती तशीच आहे. याबाबत सत्ताधारी तर आहेतच, मात्र विरोधक देखील तितकेच आक्रमक आहेत. बघा, आजचा जो 293चा जो प्रस्ताव आहे तो सत्ताधाऱ्यांनीच मांडलेला आहे. बरोबर. म्हणून जे 31,000 कोटीचं पॅकेज आहे, आता माझं पण आता त्या विषयावर बोलणार आहे. कोकण हा त्याच्यामध्ये कुठे आहे हा विषय मी माझ्या भाषणामध्ये मी मांडणार आहे. आणि ते लवकर आता KYC सुरू आहे. जसं कोकणाचं मी सांगू शकतो, KYC हे तहसीलदार करतायत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात होईल. लवकरात लवकर मिळावी, आमचेही तेच प्रयत्न आहेत. पण KYCच्या नावाखाली वेळ काढूपणा चाललाय नाही हो. काय धान उत्पादक शेतकरी हा बघूया आता त्याच्यामध्ये सरकार त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेईल असं दिसतंय आणि आम्ही पाठपुरावा करू त्या विषयाचा. सर, 2 दिवसापूर्वी कोकणातील रस्त्यांबाबत तुम्ही सभागृहात बोलला होता. मात्र मुंबई गोवा महामार्ग आहे, गेले अनेक वर्ष लोकांना प्रतीक्षा आहे, त्याबाबत बघा, मुंबई गोवा महामार्ग हा NHAI कडे विषय आहे. स्टेट PWD फक्त त्याच्यावर ऑपरेटर म्हणून आहे. आता एकच मला वाटतं काहीतरी 70-80 किलोमीटरचा पॅच राहिलाय. सिंधुदुर्गाचा पॅच पूर्ण झालेला आहे. अजून आम्ही टोल सुरू केलेला नाही सरकार म्हणून. आणि जो काही पॅच शिल्लक राहिला आहे तो NHAIने करायचा आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने करायचा आहे. PWD राज्य हे फक्त त्याच्यावरती ऑपरेटर म्हणून काम करतं. निधी देण्याचं काम स्टेट PWD करत नाही. NHAIने जे काही पेंडिंग बिल आहेत ती द्यावी, ते लवकरात लवकर ते पूर्ण होणार. पण सर, तुम्हाला वाटतं की म्हणजे अनेकदा अधिकाऱ्यांना सांगून देखील तीच परिस्थिती कायम उद्भवते, यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे? 100% त्याच्यावरती उचललं गेलं पाहिजे. त्याच्याबद्दलच मी परवा माझ्या मनोगतात सांगितलं की काही ठेकेदार ब्लॅकलिस्टच केले पाहिजे, काही अधिकाऱ्यांचा बंदोबस्तच केला पाहिजे, नाहीतर हे काही सुधारणार नाही.